पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून ठेकेदारांना नियम डावलून करोडो रुपयांची कंत्राटं देताना भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलाय। गेल्या 3 महिन्यांमध्ये रस्ता, पाणी आणि वीज आदी कामांसाठी 70 ते 80 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। पण ही कामं देताना स्थायी समिती नवं टेंडर न काढताच जुन्या ठेकेदारांना कंत्राट देते। त्यामुळे टेंडरच्या नियमाला बगल देऊन आपल्या मर्जीतील ठेकेदाराला जादा किमतीची कामं देऊन पनवेल महापालिकेचं नुकसान करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे। त्यावर कामाची टेंडर हे नियमाला धरून काढण्यात येत असल्यानं पनवेल महापालिकेत कोणताही भ्रष्टाचार होत नसल्याचं स्पष्टीकरण महापौर नितीन पाटील यांनी दिले। शासकीय कालावधीमध्ये ते करायला पाहिजे होतं, हे आमच्या हे होतं, परंतु ते न करता आता स्टँडिंग कमिटी मीटिंग बसले म्हणून ते आमच्या याच्यामध्ये घालत आहेत ते का तुम्ही हे पास करून द्यावा। असे जवळ 70 कोटी रुपये जवळ पाहिले तुम्ही, त्याच्यामध्ये गटर असतील किंवा रोडची कामं असू दे, ब्रिजेसची कामं असू दे, ही जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपयाची अतिरिक्त बिलं येत्या 2 महिन्यामध्ये आलेली आहे। अशा पद्धतीने हा होत असलेला अनियमितता ही फार मोठी पनवेल महानगरपालिकेला येणारी धोकादायक घटना अशी मला वाटते। ज्या निविदा रस्त्यांच्या आहेत त्या नवीन निविदा प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। रस्ते दुरुस्तीच्या निविदांना मंजुरी, एक्सटेन्शनला मंजुरी दिली याचा अर्थ आपण तेवढा खर्च केला असा होत नाही। आपण त्याला फक्त एक्सटेन्शन ह्या तात्पुरत्या काळापुरता घेत आहोत। अर्धवट माहितीच्या आधारे ते नेहमी खोटे आरोप करत राहतात, पण त्याला काही तथ्य नसतं असं माझं म्हणणं आहे।